साक्रीच्या चिमुकलीची कलाक्षेत्रात मोठी झेप। तन्वी भदाणेला मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार। वय अवघं 6 वर्ष, पण कर्तृत्व मात्र आभाळा एवढं। धुळे जिल्ह्यातील साक्रीची चिमुकली तन्वी भदाणे हिने आपल्या निरागस अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत धमाका केला आहे। नुकताच तिला भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे। साक्री येथील प्लॅटिनम पब्लिक स्कूलमध्ये सिनियर केजी मध्ये शिकणारी तन्वी निलेश भदाणे घरचं वातावरण, सुशिक्षित वडील, स्टेट बँकेत अधिकारी तर आईचं खंबीर पाठबळ, पण तन्वीचं मन रमलं ते कॅमेऱ्यासमोर। इंडिया किड्स रॅम्प वॉक पासून सुरू झालेला हा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे। सर्फ एक्सेल, स्विगी, कॉलेगेट असो किंवा LIC सारखे मोठे ब्रँड्स, तन्वीने आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत। अमेझॉन, फ्लिपकार्टच्या प्रिंटशूट मधून ती घराघरात पोहोचली आहे। इतकंच नाही तर स्टार प्लस वरील दिल को तुमसे प्यार हुआ आणि झी मराठीच्या तुला जपणार आहे या मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे। तन्वीच्या शिरपेचात आता मानाच्या दादासाहेब फाळके अवॉर्ड 2025 रोवला गेला आहे। याशिवाय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव आणि आयकॉन ऑफ महाराष्ट्र सारख्या अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आलंय। लवकरच ती अशोक मामा ही मालिका आणि खाकी लई भारी या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे। तन्वीच्या या यशाचं कौतुक करण्यासाठी साक्रीतील श्रीस्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष राजेंद्र टाटिया, उपाध्यक्ष प्रकाशचंद छाजेड, अजित टाटिया, दिलीप टाटिया, जैन संघटनेचे अध्यक्ष विजय टाटिया, प्रतीक टाटिया, भूषण कोचर, आकाश टाटिया तसेच भाडेने येथील सरपंच अजय सोनवणे, BJS खानदेश अध्यक्षा जोशीला पगारिया व राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी तिचं अभिनंदन केलंय। विशेष म्हणजे मला तिचं कौतुक करावं एकच वाटतं की जी 2-3 वर्षापासून 3 वर्ष झाले तिला साखर द्यायला, पण 3 वर्षापासून जेव्हा आली तेव्हापासून पाहतोय की वयाच्या 4थ्या वर्षापासून ती अभिनयामध्ये आहे। छोट्या टीव्हीवर येऊन गेली, छोट्या स्क्रीनवर येऊन गेली, आता मोठ्या स्क्रीनवर यायचं आहे आम्हाला आणि बाल कलाकार नव्हता, पुढे आम्हाला अभिनेत्री बनायचं आहे हे तिचं स्वप्न आहे। या स्वप्नाला आम्ही सर्व आमच्या व्यापारी असोसिएशनकडून आपण सर्वांकडून मी शुभेच्छा देतो। तिच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।